वारा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र तिलशेश्वर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. ग्रामीण भागातील बालकांमध्ये उत्तम संस्कार, शिस्त आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. समारोप कार्यक्रमाला माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून बालसंस्कार शिबिराचे कौतुक करत पुढील काळात हा उपक्रम अधिक भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच कपिल पाटील यांच्या माध्यमातून या शिबिराला आवश्यक सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण पूर्ण घेतलं. जेव्हा घरी जायची वेळ आली 12 वर्षानंतर गुरुजी म्हणजे आता सगळेजण त्याला घरी जाणार सगळेजण निघा. सगळे मुलं घरी जायच्या ओळीनं निघून गेले, चालले रस्त्याने. जाता जाता त्यांना एक नदी लागत होती. त्याची काठी ओळी होतं पलीकडे जाणार. जाता नदीच्या पहिले तिथे खूप असे काटे हे पडले होते. सगळे मुलं आता घरी जायची ओढ असल्यामुळे 12 वर्षानंतर जाणं कोणी उडे मारून चालला, कोणी हे करून झालं. त्यातला एक मुलगा असा होता की जो फक्त ते काटे वेचून रस्त्यातून बाजूला पोहोचतो. गुरुजींना ते सगळे मुलं म्हणून नसते. गुरुजी म्हणले तुम्ही परत या सगळेजण. तर अजून शिक्षण पूर्ण झालं नाही. एकट्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. समाजात कसं वावरावं, समाज सेवा कशी करावं ही कीर्तनाच्या ह्याच्यातून माध्यमातून कळतं. आता तुम्ही तर हे 9 वर्षापासून करता. आता मला हे दुसरं वर्ष, पुढच्या वर्षी अजून येऊ आपण. यांना अजून काहीतरी काही करता येईल यांच्यासाठी विद्यार्थी देता येईल साहेबांतर्फे, कपिल पाटील साहेबांतर्फे काही द्यायची कोशिश केली. त्यांनी सुद्धा सांगितलं माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा. आणि सर्व जवळजवळ 9 वर्षात काहीतरी 35 काहीतरी कीर्तनकार झाले करतील असं ऐकलं. 9 वर्षापासून फार मोठं काम करतो आपण समाजामध्ये. आता आप्पांनी लावल्यावर रोखता आता हळूहळू त्यांचं वटवृक्षात रूपांतर व्हावं. पुढच्या वर्षी अजून जास्त बोलायचं आपण. पुढच्या वर्षी अजून काय आमच्याकडून काय सहकार्य लागलं साहेबांना बोलतो, त्यांच्याकडून सहकार्य करू. 2 शब्द बोलतो रामकृष्ण आहे. शिबिरादरम्यान लहान मुलांनी सफेद धोतर टोपी अशा पारंपरिक वेशभूषेत तबला वादन, कीर्तन, भजन तसेच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या अभंगावर सुंदर नृत्य आणि सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या बालकांमध्ये दिसून आलेले संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यामुळे उपस्थित पालक व ग्रामस्थ भारावून गेले. हे बालसंस्कार शिबिर गेली 9 वर्ष वैकुंठवासी हरिभक्त परायण श्याम महाराज पाटील यांनी सुरू केले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र हरिभक्त परायण नितीन महाराज पाटील, त्यांचे पट्टशिष्य हरिभक्त परायण सिद्धार्थ महाराज गोवारी आणि गेली अनेक वर्ष या शिबिरातून घडलेले विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नातून हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरासाठी श्रद्धावान शिष्यगणांनी तन मन धनाने सहकार्य केले. हरिभक्त परायण मधुकर तरे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले, तर ग्रामस्थ महिला वर्गाने भोजन व्यवस्था व स्वच्छतेची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली. समारोप कार्यक्रमास वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, चेतन सोनवणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरातून जवळपास 35 बालकीर्तनकार, अनेक मृदंग वादक आणि गायनाचार्य तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले. समारोप प्रसंगी हरिभक्त परायण राजूदादा महाराज रिकामे यांनी आपल्या भाषणात हे बालसंस्कार शिबिर यापुढेही अविरतपणे सुरू राहील आणि समाजासाठी संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य असेच चालू राहील असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील मुलांना संस्कारक्षम, शिस्तबद्ध आणि संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.